मन हे मीची करी, माझी हे भजनी प्रेम धरी. बहुतांश आपल्या दुःखाला हे मनच कारण असतं. घटना, परिस्थिती, लोक हे बदलणारे असतात, परंतु मन त्यात अडकून राहून आपल्याला दुःखाच्या वाटेवर उभं करतं. खरं तर ज्या गोष्टी बदलणाऱ्या आहेत त्याबद्दल दुःख करणं हे चुकीचं आहे, परंतु मनाच्या कमकुवतपणामुळे असं घडतं. मन स्थिर असणं, मन सशक्त असणं हे अत्यंत गरजेचं आहे, परंतु आपण शरीर सौंदर्य यासाठी मेहनत घेतो, परंतु मन सशक्त असावं यासाठी कधीही मेहनत घेत नाही. संत साहित्य हे याच्यासाठीच आहे. आपल्याला आनंद, प्रेम मिळावं यासाठी सर्व खटाटोप सुरू आहे, परंतु मार्ग हा चुकीचा आहे. आनंद, प्रेम हे मिळवण्यासाठी मार्ग हा आतला हवा असतो आणि त्यासाठी मन आपल्याला साह्यभूत व्हावं लागत असतं. मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी संतांचे शब्द आहेत. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न असेल तर आपण काहीही मिळू शकतो, परंतु मनाच्या तळमळे चंदनेही अंग पोळे. तेच मन जर तळमळ करत असेल तर चंदन लावल्यानंतरही त्याचा काहीही फायदा होत नाही, हे संत आपल्या शब्दातून सांगतात. तेच मन स्थिरावलं पाहिजे आणि आपल्याला आपला खरा आनंद मिळाला पाहिजे, यासाठी संतांचे शब्द वाचावे, संतांच्या साहित्याकडे आपण आपलं मन रमवावं.